विकास मंच आणि सुमित्रा फाउंडेशनच्या जोड पालवान डॉक्टर संजय कोरगांवकर हांणी कोरगांव हांगा आयोजित केल्ल्या फुकट भलायकी शिबिराक लोकांचो अफाट प्रतिसाद मेळ्ळो। या वेळार डॉक्टर संजय कोरगांवकर हांणी स्वतः हाजीर राहून जायत्या दुयंतींची वखदी पळवणी आणि तपासणी केली। कार्यक्रम पुढे वरताना आयचो ब्लड फ्री मेडिकल हेल्थ चेक तुवें ह्या आरोग्य शिबिराक सुरवातीक तपासणी केली, कितें सांगूंक सोदता अशा शिबिरां संदर्भात? आयज ही अशा प्रकारची शिबिरां आमच्या पेडणे मतदारसंघात म्हणा किंवा मांद्रे मतदारसंघात जावपाची गरज आहे आणि गोंयाच्या विविध भागांनी, कारण आज आरोग्याची समस्या अनेकांक आसता आणि आता काही महिन्यानंतर 7-8 महिने किंवा 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक येतली। पेडण्यान अनेक उमेदवार आणि खूपशे उमेदवार आपली राजकीय अस्तित्वाची लढाई लढतात आणि अनेक उमेदवार नवीन चेहरे वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करतात। काही बियाणी वाटतात, खतां वाटतात, काही झाडां वाटतले, काही बुकां वाटतात, सत्रे वाटतात। माझे एक या माध्यमांसून मिडिया हांव एक पत्रकार असल्या कारणाने की जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा अन्य जे शैक्षणिक जे उपक्रम असतात ते असे उपक्रमांक हे जे उमेदवार आहात न्हू तेंच्यांनी हातभार लावपाची खऱ्या अर्थान गरज आसा। काही उमेदवार फक्त क्रीडा टुर्नामेंट स्पोर्ट्स एक्टिविटीनच खूप तांकां पयशे दिवप आणि त्या पयशांक क्रीडा टुर्नामेंट किंवा क्रीडा ही स्पोर्ट्स हे जायत जिवनाचे भुरग्यांक युथांक तेजे बद्दल दुमत ना। पूण त्याच बरोबर आरोग्य आसा, शिक्षण हे महत्वाचे घटक आसा। देश उबारणी हे दोनूय फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहा। जसो खेळ आसा तसो आरोग्य महत्वाचो आनी शिक्षण तेजे फुडें महत्वाचो आसा। जर शिक्षण ना जाल्यार आज परिस्थिती कशी सगळ्यांची जाता अनेकांनी तेजो अनुभव घेतलेला आणि जो आज पेडणे विकास मंच आणि सुमित्रा फाउंडेशन याच्या वतीन डॉक्टर संजय कोरगांवकर यांनी जे आरोग्य शिबीर मोफत सुरू केला देऊळवाडा कोरगांव तेजे हांव ताका वेलकम करता आणि असे उपक्रम त्यांनी घडोवपाचे त्या बद्दल ताका धन्यवाद दिता आणि ह्या शिबिराचो जास्तीत जास्त आमचे कोरगांवचे बांधव आसतले, नागरीक आसतले, भगिनी आसतले त्यांनी लाभ घेवपाची अशा ह्या माध्यमासून विनंती करता। शंकर रामचंद्र वामेकर कोण कसं तुम्ही बसा ना, तू ते काय चेक करतात हां स्वतः करता डॉक्टर